देवमाणूसमधला अध्याय पुढील भागामध्ये शालिनीच्या मुलाकडून जामकरला कळतं की त्यांच्या घरी टेलर काका आणि काकी येतात. जामकर विचार करतात, हे माझ्या घरी काय येतात? माझ्या घरी येतात आणि मलाच माहिती नाही. आता एवढा मोठा क्ल्यू मिळतो आणि जामकर निघतात. लाली देवीसिंगला कटर दाखवते. तो शॉक होतो. त्याची बोलतीच बंद होते, पण तो काही शांत बसत नाही. लाली आता तेच कटर घेऊन त्याच्या मागे लागते आणि देवीसिंग लपून बसतो. आता दोघांची झटापट होते. तिच्या हातातून कटर पडतं, पण कुऱ्हाड लागते. आता लाली वार करणार. देवीसिंग पळतो आणि लपून बसतो. लाली इकडे तिकडे शोधत म्हणते, कुठं लपलात? बाहेर या. जिथे तो लपतो तिथे त्याला हत्यार दिसतं आणि तेच हत्यार घेऊन तो बाहेर निघतो. लाली मागे बघत पुढे येत असते. तेवढ्यात देवीसिंग समोर उभा असतो. आता एकाच्या हातात कुऱ्हाड तर एकाच्या हातात मोठा विळा. त्याच्या हातात एवढं मोठं हत्यार बघून खरं तर लाली घाबरते आणि त्याचाच फायदा घेऊन देवीसिंग वार करतो. आता मात्र ह्यावेळेस लालीचे डोळे मोठे होतात आणि तेवढ्यात जामकरची गाडी बाहेर उभी राहते. आता लाली पडलेली आणि बाहेर जामकर. देवीसिंगची हालत खूप वाईट होते. जामकर आवाज देतात, गोपाळ नावाचा टेलर, टेलर नावाचा गोपाळ, आहात का घरी का माझ्या घरी गेलात? देवीसिंग विचार करतो, ह्याला कळलं वाटतं. तेवढ्यात जामकर त्याच्या खोलीत येतात आणि सगळं सामान अस्तव्यस्त बघतात आणि म्हणतात, काय कुणाचा खून केलाय? देवीसिंग म्हणतो, नाही हो, कसला खून? ते काय ना, घरात कुणीच नव्हतं आणि चोरी झाली. जामकर विचारतात, तुमच्या घरात चोरी तुमच्या समोर झाली का? देवीसिंग म्हणतो, साहेब मी असतो तर कशाला चोरी झाली असती? अहो मी दुकानात गेलो होतो आणि मागं चोरी झाली. जामकर विचारतात, तुमची बायको ती लाली कुठे? तो तेच ना, तेच कळाना, लाली कुठं गेली काय माहिती. मला तर तिची खूप काळजी वाटते. आता जामकर कॉटखाली डोकतात आणि काहीतरी काढायचा प्रयत्न करतात आणि देवीसिंग खिशातून कटर काढतो. तर तुम्हाला काय वाटतं, त्या कॉटखाली लालीची बॉडी असेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.